अमृता. बाबा बसा ना. नाही, मुद्दामच आलो. म्हटलं बोलावं तुझ्याशी. काय सध्या घरात जी परिस्थिती आहे त्यामुळे कोणाला कोणाशी बोलण्याची संधीच मिळत नाहीये. म्हटलं निवांतपणे बोलूया. बोला ना बाबा. अमृता, आता तुझ्याकडे बघतोय ना तेव्हा मला ती नुकतीच लग्न करून या घरात आलेली अमृता आठवते. नवी नवरी जिनी माप ओलांडलं आणि या घरात आली आणि कायमची मेंदळे कुटुंबाची होऊन गेली. तो दिवस आणि आजचा दिवस बरंच काही घडून गेलंय. कसं असतं, लग्न हे अर्ध समाजाने आपल्यावर लादलेलं असतं आणि अर्ध आपण प्रेमाने स्वीकारलेलं असतं. जसा जसा संसार फुलत जातो तसं लोक मागे पडतात आणि आपला संसार चालू राहतो. त्यामुळे ते नातं तोडणं फार अवघडून बसतं. बाबा एक विचारू का? तुमच्यात आणि आईमध्ये कधीच भांडण नाही झालं? झालं की का नाही झालं? संसार म्हटलं की भांडणं होणारच. असे कुठले नवरा बायको असतील ज्यांच्यामध्ये कधी वाद किंवा भांडणं झाली नाही. पण भांडणाचं महत्व केवढं आहे माहितीये का? चिमूटभर मिठा एवढं. जेवणात लागतं ना आपल्याला चिमूटभर मीठ, तसंच आहे संसारात सुद्धा. हेवे दावे, रुसवे फुगवे, काळजी, हुरहुर सगळं चिमूट चिमूटभर पुरतं. पण अख्खं जेवणच जर मिठाचं झालं तर मात्र त्रास होतो. सतत वाद व्हायला लागले तर काय अर्थ आहे त्याला? बरोबर आहे. आमच्या संसारात तर आता मीठच मीठ आहे. हे बघ अमृता, तिलोत्तमा जे काही करतीये ते मला पटो अथवा न पटो, पण ती जे करतीये ते इतर कुठल्याही सासूनं आपल्या सुनेकरता केलं नसतं. तिला तुझी काळजी आहे म्हणून ती हे सगळं करतीये. हो बाबा, कळतंय मला सगळं, पण हे बघ मला तुझ्या मनाची चलबिचल समजू शकते म्हणून सांगतो. हे बघ, तिलोत्तमानं कितीही घाई केली तरी तू शांतपणे विचार करून निर्णय घे. जो काही निर्णय असेल तो, आणि त्या निर्णयावर ठाम राहा. बाबा तुम्हाला खरं सांगू का, मी ना आता कुठलाच निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. बरोबर आहे, मी समजू शकतो तुझी मनस्थिती. पण आता तिलोत्तमानी मनावर घेतलंय म्हटल्यावर तुला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. नाहीतर रोज नवीन नवीन स्थळं येत राहतील आणि तुला बघण्याचा कार्यक्रम होत राहील. त्यामुळे तुला नक्की दुसरं लग्न करायचंय की नाही हे नक्की ठरव, आणि लवकरात लवकर ठरव. कारण कदाचित नंतर तुला विचार करायची संधीच मिळणार नाही. विचार करा. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.